हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण ओरिओच्या बिस्किटपासून मोदक तयार करणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 4 ओरिओचे 10 वाले पॅकेट्स घेतले आहेत। आता आपण यांचे बिस्किट काढून घेऊया। आता आपण या बिस्किटची क्रीम वेगळी काढून घेणार आहोत। आता आपण या बिस्किटांना मिक्सरमध्ये चांगलं बारीक दळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले बिस्किट छान असे दळून झालेले आहेत। मस्त यांची पावडर झालेली आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण जी पावडर करून घेतलेली आहे बिस्किटांची त्यामध्ये 2 मोठे चमचे साय घालूया। जी आपली दुधावरची साय असते ती आपण यामध्ये घालणार आहोत। साय नसेल तर तुम्ही दुधाचा वापर केला तरीही चालेल। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि याचा असा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली पावडर छान अशी गोळा करून झालेली आहे, मस्त मळून झालेली आहे। आता आपण जे बिस्किटांचे क्रीम काढून घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसं किसलेलं खोबरं घालणार आहोत। साधारण 2-1 चमचे आपण यामध्ये खोबरं घालतोय आणि 1/2 चमचा आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मोदक तयार करून घेऊया। त्यासाठी आपण या ठिकाणी मोदक बनवण्याचा साच्याचा वापर करत आहोत। तर सर्वात आधी आपण जे बिस्किटांचं पावडर करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूया आणि असं याला पूर्ण साइडने प्रेस करूया। मध्ये असं सगळ्या बाजूनी लागलं गेलं पाहिजे। आणि यामध्ये आता आपण जे क्रीमचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये भरूया आणि परत याला कव्हर करून घेऊया। आता आपण याला काढूया। वाव, तुम्ही बघू शकता आपला छान असा मोदक तयार झालेला आहे। मस्त असा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान झालेला आहे, मस्त दिसतोय। असेच आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले मस्त असे ओरिओ बिस्किटचे मोदक झालेले आहेत। किती छान दिसतात हे तुम्ही बघू शकता। यांना मस्त असा आकार सुद्धा आलेला आहे। आपण यांना कट करून बघूया। तुम्हाला मी कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान हे झालेले आहेत, मस्त दिसतात। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा। खूपच सोपी रेसिपी आहे,
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.